हिवाळ्याच्या या थंडीमध्ये अगदी गरमागरम, वरतून कुरकुरीत, आतून छान मऊ जाळीदार आप्पे खायला मिळाले, तेही आपल्या आवडत्या नारळाच्या चटणीसोबत, तर काही वेगळीच पर्वणी असणार आहे. तर असे हे आप्पे आपल्याला कसे तयार करायचे, ज्यामुळे ते वरतून कुरकुरीत तर होतील, पण आतून छान मऊ व जाळीदार देखील तयार होतील. यासाठी आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये छान टिप्स पाहणार आहोत, ज्यामुळे हे आप्पे अगदी छान मऊ जाळीदार व वरतून कुरकुरीत असे तयार करता येतील. चला सुरुवात करूया. मनश्रीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मी एका बाउलमध्ये 2.5 कप रेशनचे तांदूळ घेतलेत. तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेत. यासाठी तुम्ही रोजच्या वापरातील तुमच्या आवडीचा तांदूळ देखील घेऊ शकता. आणि यामध्ये 1.5 कप हरभरा डाळ घातली आहे व अर्धा कप उडीद डाळ, तसेच अर्धा कप आपण मूग डाळ घातली आहे. मूग डाळ आणि उडीद डाळीचं प्रमाण सारखं घेतलेलं आहे. आणि 1 कप पोहे यात घातलेत. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे मेथी दाणे घालायचे आहेत, ज्यामुळे फर्मेंटेशन प्रोसेसला मदत होते. आणि हे संपूर्ण धान्य आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर मी इथे पाणी घातलेलं आहे आणि आपण हे स्वच्छ धुवून घेऊयात. डाळ आणि तांदूळ धुवून घेतलेलं आहे स्वच्छ, आणि यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून हे आपण छान 10 ते 12 तासासाठी भिजवत ठेवूया. म्हणजे आदल्या रात्री आपण हे छान भिजवत ठेवू शकतो किंवा सकाळी देखील आपण भिजवत ठेवू शकतो. तर एक 10 ते 12 तास झालेत आणि ही संपूर्ण धान्य छान भिजली गेली आहेत, अगदी फुलून वरतीपर्यंत आलेली आहेत. तर आता आपण हे सर्व डाळ तांदूळ मिक्सरला फिरवून छान वाटून घेणार आहोत. मिक्सरला फिरवताना अगदी महत्त्वाची टीप लक्षात घ्या. डाळ तांदूळ वाटताना आपल्याला यात जे वापरलेलं पाणी आहे, म्हणजेच या बाउलमध्ये जे पाणी आहे तेच 1-2 चमचे पाणी घेऊन याचं छान बॅटर तयार करून घ्यायचं. एक्स्ट्रा पाणी न घालता कमी पाण्यात आपल्याला हे बॅटर छान रवाळ असं वाटून घ्यायचं आहे. तर मी इथे एक पहिली बॅच वाटून घेतलेली आहे. अगदी रवाळ अशी या ठिकाणी ही बॅच वाटून घेतली आहे. खूप जास्त रवाळ न करता हलक्या अशा स्वरूपात ही रवाळ वाटून घेतली आहे. तर पाहू शकता इतपत घट्टसर असं हे बॅटर असावं, म्हणजे ते आपल्याला चमच्याईने काढता येईल. तर आता दुसरी बॅच देखील मी याच भांड्यामध्ये घेऊन छान अशी रवाळ वाटून घेणार आहे. हे वाटताना आपल्याला जाडसर न ठेवता हलकंसं रवाळ असं वाटून घ्यायचं आहे. तर आता आपण ही देखील याच बाउलमध्ये काढून घेणार आहोत, मोठ्या कढईमध्येच. तर या कन्सिस्टन्सीचं हे बॅटर आपल्याला या ठिकाणी वाटून घ्यायचं आहे. आणि हे वाटताना शक्यतो कमीत कमी पाणी वापर करून हलकंसं रवाळ वाटून घ्यायचं आहे. आणि इथे पाहू शकता आपले संपूर्ण डाळ तांदूळ या ठिकाणी वाटून झालेली आहेत. शेवटची बॅच देखील संपूर्ण अशी वाटून घेतलेली आहे. या कन्सिस्टन्सीची प्रत्येक बॅच आपल्याला वाटून घ्यायची. आता हे संपूर्ण डाळ तांदूळ यांचं बॅटर जे आहे ते झाकून आपण वरतून ब्लँकेटने कवर करून 15 ते 16 तासासाठी उबदार जागेत ठेवायचं. तर एक 15 तास झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता छान अशी जाळी आलेली आहे. बॅटर अगदी सुरेख असं फर्मेंट झालं, वरपर्यंत आलेलं आहे हे बॅटर फुलून. तर आता यातील काही भाग आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आणि तुम्हाला जर आप्पे फक्त मीठ घालून आवडत असतील तर तुम्ही तसे देखील तयार करू शकता. पण या ठिकाणी मी मुलांना भाज्या खाऊ घालण्यासाठी यामध्ये काही भाज्या घालणार आहे. सुरुवातीला मी यामध्ये 1/2 कप कांदा घातला आहे, 1/2 कप गाजर घातलेत बारीक चिरून, आणि थोडेसे वाटाणे आणि फ्रेश कोथिंबीर व 1/2 कप टोमॅटो घातलेला आहे बारीक चिरून. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि या संपूर्ण भाज्या या मिश्रणामध्ये छान मिक्स करून घ्यायच्यात. हे मिश्रण मिक्स करताना ते देखील आपल्याला एकाच डिरेक्शनमध्ये फिरवायचं आहे. आणि आता छान असे अप्पे तयार करून घेणार आहोत. तर हे अप्पे तयार करण्यासाठी मी गॅसवरती अप्पे पात्र तापवत ठेवलेलं होतं. त्यामध्ये थोडं थोडं तेल घातलं आहे संपूर्ण कॅव्हिटीजमध्ये. यामध्ये 1-1 चमचा अप्प्याचं बॅटर घातलेलं आहे. तुम्हाला कितपत आवडेल त्याप्रमाणे बॅटर घालू शकता. खूप जास्त न घालता कमी घातलं तरी छान मऊ जाळीदार अप्पे तयार होतात. तर इथे संपूर्ण या अप्पे पात्रामध्ये मी बॅटर घालून घेतलेले. आपण एक 5 मिनटासाठी हे एका बाजूने छान शेकून घेऊयात. एक 5 मिनटं झाली आहेत व खालची बाजू छान क्रिस्पी अशी भाजली गेलेली आहे. आता आपण हे अप्पे एका चमचेच्या साहाय्याने अशा प्रकारे पलटवून घेऊयात व दुसरी बाजू देखील आपण छान अशी
क्रिस्पी होईपर्यंत किंवा तुम्हाला जशी आवडेल हलकी मऊ अशी राहील तोपर्यंत ही बाजू देखील आपण छान भाजून घेतलेली आहे. तरी अप्पे तयार झालेले आहेत. आता यानंतरची बॅच आपण छान अशी अप्पे पॅनमध्ये घालून परत दुसरी बॅच तयार करून घेतोय अप्प्यांची. तर ही देखील अगदी 2 ते 3 मिनटामध्ये छान भाजून तयार होतात. तर इथे संपूर्ण अप्पे मी या ठिकाणी तयार करून घेतलेत. तर अगदी सुरेख असे हे अप्पे झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता केवढा सुरेख असा रंग आला आहे. आता सोबतच आपण अप्प्यांसाठी चटणी तयार करणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप फ्रेश नारळाचे तुकडे घेतलेत. त्यानंतर कोथिंबीर व 1 चमचा शेंगदाणे व मीठ घालून हे संपूर्ण जिन्नस आपण मिक्सरला छान बारीक असे वाटून घेणार आहोत. तर इथे हे पाणी घालून मी नारळाच्या चटणीची तयारी करून घेतलेली आहे. छान आता याची फोडणी करूयात. तर त्यासाठी मी फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून घेतले. त्यात जिरे मोहरी घातले. जिरे मोहरी छान तडतडलेत आणि त्यानंतर कढीपत्ता देखील घातला आहे. आणि हे जी फोडणी आहे ती थोडीशी थंड झाली की आपण चटणीवरती घालणार आहोत. आणि फोडणी मी चटणीवरती घालून घेतली. आता ही आपण मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया आणि आपली अप्प्यांसोबतची छान अगदी चमचमीत सुरेख अशा चवीची चटणी नारळाची देखील तयार झालेली आहे. तर इथे पाहू शकता संपूर्ण अप्पे मी या ठिकाणी तयार करून घेतलेत. सोबतच आपण नारळाची चटणी देखील केलेली आहे. आणि आता मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे. ते म्हणजे हे अप्प्यांचं बॅटर तयार करताना डाळ तांदूळ यांचं योग्यचं प्रमाण घ्यायचं जे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. व सोबतच हे फर्मेंटेशन प्रोसेसला देखील अगदी योग्य अशी वेळ द्यायची आहे. म्हणजे आपण एक 10-12 तासासाठी डाळ तांदूळ भिजवून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला एक 15 ते 18 तास बॅटरला फर्मेंट होण्यासाठी द्यायचे आहेत. तेव्हाच आपले अप्पे छान जाळीदार आतून तयार होतील. तर अप्पे आपल्याला क्रिस्पी असे करायचे असतील तर शक्यतो भिडाचा पॅन वापरायचा आहे. म्हणजे ते छान वरतून क्रिस्पी होतात. फर्मेंटेशन प्रोसेस प्रॉपर झाली की नक्कीच जाळीदार होतात. तर पाहू शकता अप्पे अगदी छान जाळीदार झालेले आहेत. तर आज आपण खूप टिप्ससहित अप्प्यांची रेसिपी पाहिलेली आहे. तर आजची आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास तो तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा व तसेच तुमच्या या रेसिपीबद्दलच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.